सर्वात प्रथम माझ्या हुशार, गुणवंत आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना नमस्कार. मी विशाल सर आपलं स्वागत करत आहे आपल्या या स्टडी अप यूट्यूब चॅनलवरती. इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान याच्यातील जे काही प्रकरण असतील, टोटल 19 प्रकरण आहे ती. त्यामध्ये आपण पहिलं प्रकरण सुरू करत आहोत. तरी व्हिडिओ आपल्या जे काही विद्यार्थी असतील किंवा मित्र नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पाठवण्याचं काम हे तुमचं असेल. त्यानंतर आपल्याला जे काही प्रकरण बघायचे ते घटक चाचणीच्या अनुषंगाने बघायचे ते. मग घटक चाचणीला 1 ते 5 पर्यंत आपल्याला काय येते हे प्रकरण आहे ते. मग त्याचाच आढावा घेऊन प्रकरण पहिलं सुरू करतोय, म्हणजे लेक्चर नंबर 1 सुरू करत आहोत. मग पहिलं धडा सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. मग सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण जर म्हटलं तर आपल्याला 7वीचं थोडेसे पॉइंट आठवावं लागतील. सजीवाच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे, तसंच सजीवातील नाव देण्याची द्विमान पद्धत कोणी शोधली आणि द्विमान पद्धतीचे नाव लिहित असताना कोणत्या पदानुक्रमाचा विचार केला जातो याचा आढावा काय करायचा आपल्याला घ्यायचा आहे. तत्पूर्वी जैविक विविधता व वर्गीकरणाची आवश्यकता का बरं भासली, कारण का मागील इयत्तेतच आपण बघितलेलं आहे की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण आणि विविध कारणांसाठी पृथ्वीच्या सजीवातील अनुकूल वातावरण ठरलेले असते किंवा परिसर ठरलेला असतो. या अनुकूल साधताना एकाच जातीच्या विविध सजीवातही विविध बदल झालेले असते. मग ज्या ठिकाणी प्राण्यांना अनुकूल वातावरण असेल त्या ठिकाणी ते प्राणी काय करत असते ते तर राहत असते, आणि ज्या ठिकाणी प्रतिकूल वातावरण असेल तर त्या ठिकाणी ते राहू शकत नाही किंवा नष्ट होत असते ते. हे लक्षात आलं. मग जर पृथ्वीचा जर विचार केला तर आपल्या पृथ्वीच्या 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरती आणि जमिनी आणि समुद्र यांचा जर विचार केला तर याच्यात 87 दशलक्ष जातीचे काय झालेले ते सजीव आपल्याला ज्ञात आहे ते. मग एवढ्या प्रचंड असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी गटाची विभागणी व्हायला हवी होती किंवा त्याची गरज आहे. कारण की एकाच प्राण्याचा जरी आपण अभ्यास केला, एकाच प्रजातीचा अभ्यास केला तरी सर्व प्राण्यांची, त्या प्रजातीमध्ये येणाऱ्या सर्व प्राण्यांचा काय झालेला असतोय अभ्यास झालेला असतोय. माशी सजीवांचं साम्य आणि फरक लक्षात घेऊन गट आणि उपगटात काय केलेली आहे मांडणी करण्यात आलेली आहे. मग सजीवाचे गट आणि उपगट या प्रक्रियेत मांडणी करण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण असं म्हणतात. ही व्याख्या लक्षात ठेवायची की जैविक वर्गीकरण म्हणजे काय, तर सजीवांचे गट आणि उपगट बनवण्यासाठी या प्रक्रियेतील जैविक वर्गीकरण असं म्हटलेलं आहे. मग हे वर्गीकरण करत असताना रॉबर्ट हर्डिंग विटेगर यांनी 1920 ते 1980 मध्ये याचा अभ्यास करण्यासाठी केला. त्यानंतर हे अमेरिकेचे परिस्थिती तज्ञ होते, म्हणजेच इकोलॉजिस्ट होऊन गेले. त्यांनी इसवी सन 1970 मध्ये सजीव सृष्टीचा किंवा सजीवांच्या 5 गटात काय केलेली विभागणी केलेली आहे. मग तसंच जर इतिहास जर आपण जाणून घेतला तर इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनिमियस यांनी सजीवाच्या 2 सृष्टीमध्ये विभागणी केलेली होती. वनस्पती व प्राण्यांची सृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं होतं. तसेच 1866 मध्ये हेकेल यांनी 3 सृष्टीमध्ये कल्पिल्या, त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती, प्राणी यामध्ये वर्गीकरण केलं होतं. आणि 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे 2 गटात वर्गीकरण केलं, तर आदिकेंद्रिकीय, दुष्यकेंद्रिकीय. त्यानंतर 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवाची 4 सृष्टीमध्ये विभागणी केलं. मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. मग आता आपल्याला बघायचं जे काही सजीव सृष्टीचं वर्गीकरण करणारे शास्त्रज्ञ होते ते विटेगर यांनी काय केलेले 5 गटात वर्गीकरण केलं. त्याचा निष्कर्ष म्हणून आपल्याला 5 मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. पहिला आहे पेशीची जटिलता. आता पेशीची जटिलता म्हणजे एखादा सजीव, त्यामध्ये पेशी आदिकेंद्रकीय आहेत की दुष्यकेंद्रकीय आहेत हे लक्षात घ्यायचे. मग आदिकेंद्रकीय कोणाला म्हणायचं का ज्यांचा आकार 5 मायक्रोमीटर पेक्षा काही कमी आहे, आणि दुष्यकेंद्रकीय म्हणजे 5 ते 10 मायक्रोमीटर यांच्या दरम्यान काय असतोय त्यांचा आकार असतोय. मग हे पेशी जटिलतेचं काय करायचंय मुद्दा लक्षात ठेवायचे. त्यानंतर दुसरा सजीवांचे प्रकार आणि जटिलता.
मग सजीवांचा जो काही प्रकार असतोय हा प्रकार एकपेशीय असू शकतोय किंवा बहुपेशीय सजीव असू शकते. मग यांच्यात पेशीची जटिलता वेगळी आणि सजीवांचा प्रकार पण काय झालेला आहे वेगळा असतोय. त्यानंतर काही सजीव असते की त्यांचं काय झालेलं आहे पोषणाचा जो काही प्रकार असतोय हा पोषणाचा प्रकार काय होणार आहे वेगवेगळा असणार आहे. मग यातील ज्या काही वनस्पती असते हे वनस्पती स्वयंपोषी असते ती प्रकाश संश्लेषण करत असते ती. काही काही प्राणी सजीव असे असते ते कवके असते ती जसे की ते परपोषी असते ती मृतवेशातून ते काय करत असते ती अन्न शोषण करत असते ती. अन्न प्राण्यांचा जर विचार केला तर ते कसे असते ते परपोषी असते ती म्हणजेच भक्षण करणारे असते ती. मग हा झाला आपला पोषणाचा प्रकार. त्यानंतर जीवन पद्धती त्यांची जी काही जीवन पद्धती आहे त्या जीवन पद्धतीमधील महत्वाचे मुद्दे म्हणजे उत्पादक. मग उत्पादक हे वनस्पती असतात भक्षक हे प्राणी असतात आणि विघटक हे काय झालेले ते कवके असते आणि वर्गानुवंशिक संबंध जो काय असतोय तो आधिकेंद्रिकीय ते दुष्यकेंद्रिकीय एकपेशीय ते बहुपेशीय असा असते हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर जे काही पंचसृष्टीचे वर्गीकरणाची जी काही पद्धत आहे ही पद्धत आपल्याला इथे चार्ट मध्ये दिलेली आहे ती व्यवस्थितरित्या समजून घ्यायची आहे. मग पहिलं काय दिलेलं आहे सजीव. मग सजीवाचं दोन गटात विभागणी केली कशी पेशींच्या जटिलतेनुसार. मग पहिली आहे आधिकेंद्रिकीय दुसरी आहे दुष्यकेंद्रिकीय. मग त्यानंतर आधिकेंद्रिकीय मध्ये परत उपघटक पडत असते ती एकपेशीय त्यानंतर त्यांचा जी काही सृष्टी असेल ती मोनेरा असेल आणि दुष्यकेंद्रिकेमध्ये एकपेशीय आणि बहुपेशीय असते ती. मग एकपेशीय दुष्यकेंद्रिकेमध्ये परत जे काही दुष्यकेंद्रिके असेल त्यांच्यात एकपेशीय सजीव आणि त्यांच्यात एकपेशीय सजीव असा आहे प्रोटिस्टा. आणि बहुपेशीयमध्ये दुष्यकेंद्रिकेमध्ये जर विचार केला जे काही सजीव असेल त्यांचं दुष्यकेंद्रिकीय आणि बहुपेशीयांमध्ये जर विचार केला तर पहिलं गट त्यांचा पडत असतो कवके. मग कवकेमध्ये काय झालेलं आहे पेशी भित्तिका असणार आहे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणार आहे हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर चौथी सृष्टी आहे वनस्पती. मग पेशी भित्तिका असणारे व प्रकाश संश्लेषण करू शकणारे. आणि पाचवा आहे प्राणी. मग प्राणी हे काय करत असते ती पेशी भित्तिका नसणारे. अशा प्रकारे जे काही विटेगर होते यांनी पंचसृष्टीचं काय केलेली वर्गीकरणाची जी काही पद्धत आहे ती पद्धत केलेली आहे. त्यानंतर पुढची पहिली सृष्टी आपल्याला बघायची मोनेरा. हे प्रयोग आपण नंतर व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये करून घेऊ. मग मोनेरा एक स्वच्छ काचपट्टी दही आणि ताकाचा अगदी लहानसा थेंब घ्या त्यात थोडेसे पाणी मिसळून विरलन करा त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा. सूक्ष्मदर्शिकेखाली काचपट्टीचे निरीक्षण करा तुम्हाला काय दिसलेले असते ते. मग जो काही मोनेरा असतोय हा मोनेरा दही आणि ताकाचं काय करायचंय पाण्यात मिक्स करायचंय. हे मिक्स केल्यानंतर आपण जर सूक्ष्मदर्शिकेखाली बघितले तर त्यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबिसॉल्ट जीवाणू होय. मग हे जीवाणू काय करत असते ते दही किंवा ताकामध्ये काय झालेले ते आढळलेले असते ते. त्यानंतर मोनेरा या सृष्टीतील सर्व प्रकारचे जीवांना नीलहरित शैवालांचा काय झालेला आहे समावेश आहे. आता नीलहरित म्हणजे निळा आणि हिरव्या कलरचे ते काय करत असते ते पण शैवालांचा प्रकार नसून तो कशांचा प्रकार आहे जीवाणूचा प्रकार आहे. हा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर इथं काही उदाहरणं दिलेले ते आपल्याला मग ते उदाहरण आपण समजून घ्यायचं आहे. मग स्टेक्टोफायलोकस ऑरियस त्यानंतर टेक्टोकोकस ल्युमिनिया कोलेस्ट्रोडियम टेटनी परत व्हायब्रियो कॅलरा आणि इतर काही जे काही उदाहरण असेल कोलेस्ट्रोडियम बेट्रोलियम यासारखे काय केलेले ते जीवाणू आपल्याला त्याच्यात दाखवलेले आहेत किंवा सजीव दाखवलेले आहेत. यांची लक्षणे काय आहेत तर हे लक्षणे समजून घ्यायचे ती. तर हे जे काही सर्व सजीव असते ती हे कसे असणार आहे ती एकपेशीय. त्यानंतर स्वयंपोषी व परपोषी पण असतात. आणि तिसरा मुद्दा आधिकेंद्रिकीय असून ते हे जे काही सजीव असतील हे सजीव कसे ती आधिकेंद्रिकीय असते ते आणि पारपटल केंद्रक किंवा पेशी अंगके त्यांना काय झालेले असतं ते तर नसतं ते एवढं लक्षात ठेवायचं आहे.
नमुनेऱ्या सृष्टीचे जे काही वर्गीकरण केलेले त्यांच्यामध्ये लक्ष ठेवायची ती हे सर्व सजीव एकपेशीय असतात, स्वयंपोषी आणि परपोषी असतात ते. आणि हे सजीव आधिकेंद्रिकीय असून पारपटल केंद्रक किंवा पेशी अंगके त्यांना नसतं ते. त्यानंतर पुढची सृष्टी आहे प्रोटिस्टा. यांची पण कृती आपल्याला करायची. एखाद्या डबक्यातील पाण्याचा थेंब काचपट्टीवरती ठेवून सूक्ष्मदर्शिकेखाली निरीक्षण करा. काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीवांची काय झालेले असते आपल्याला हालचाल दिसत असते. हे सजीव काय असते ते, तर हे अमिबा असते ते. मग जे काही डबक्यातील पाण्याचा थेंब असेल त्या पाण्याच्या थेंबामध्ये काय झालेलं आहे अमिबा आढळत असते. यांची जी काही लक्षणे असतील ही लक्षणे लक्षात घ्यायची आहे. मग प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एक पेशी असून पेशीत पारपटल केंद्र असते ते. त्यानंतर प्रचलनासाठी छेदोत्पादन किंवा रोमके किंवा काशिभिका असते ते, म्हणजे त्यांना प्रचलन करण्यासाठी ते काय करत असते ते छेदोत्पादन असते ते किंवा रोमके असते ते. शरीरावरती छोटे छोटे केसांसारखा भाग असतो किंवा एखादा भाग असतो त्याच्यासाठी ते काय करत असते ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते ते. आणि तिसरा मुद्दा येते स्वयंपोषी. स्वयंपोषी असते ते हे लक्षात घ्यायचे, कारण काही उगली नाव व्हायला पेशीत हरित लवके काय झालेले असते ते असतं ते. त्यामुळे हे काय असते ते स्वयंपोषी असते ते. परपोषी म्हणजे अमिबा, पॅरामेसिया, लॅस्टोडियम इत्यादी काय झालेले ते परपोषी मध्ये आढळलेले असतं ते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कवके. मग कवके ही जी काही सृष्टी आहे ही पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करा व एका डबी ठेवून तिला झाकण लावा. 2 दिवसानंतर डबी उघडून बघा. त्या तुकड्यावरती कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले असते. त्यातील काही तंतू एक काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शिकेखाली निरीक्षण करायचे. म्हणजेच आपल्याला काय दिलेले जी काही कवके आहे या कवकेंमधला जो काही सजीव असेल तो बुरशी म्हणून दाखवलेला आहे. ज्या काही संस्था असते त्या संस्थांचा पण आपल्याला विचार करायचा आहे. राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे येथे आहे. ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करत असते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अखिल 1952 साली संस्थेची स्थापना झालेली आहे. जे काही कवके असतील हे कवक्यांची काय करायचे आपल्याला लक्षणे बघायची आहे. ती नंबर 1 कवके सृष्टीतील परपोषी, असंश्लेषित व दृश्य केंद्रिक सजीवांचा काय झालेला असते समावेश असतोय. म्हणजे असे काही सजीव आहेत ते कवके आहेत ते काय करत असते ते परपोषी असते ती आणि दृश्य केंद्रिक सजीवांचा काय झालेला याच्यात समावेश आहे. त्यानंतर 2 नंबर बहुसंख्य कवके हे मृतजीवी आहेत. म्हणजे मृतजीवी म्हणजे काय का जे काही सजीव मेलेले असतील त्यांच्यावरती काय करायचं आपण हे कवके त्यांच्यावरती जाऊन जगत असते ते किंवा कुजलेल्या कार्बनी पदार्थांवरती ते काही जगत असते ते. नंबर 3 कवकांची पेशी भित्तिका कायटिन हे लक्षात ठेवायचे. कायटिन या जटिल शर्करापासून बनलेला असते. त्यानंतर 4था आहे काही कवके हे तंतुरूपी असून त्यातील पेशी द्रव्याचे असंख्य केंद्रके असते ती. आणि 5वा एक कवके क्विनक, बेकर्स ईस्ट, बुरशी, एस्परजिलियस, मकेच्या कणसावरील बुरशी आणि पेन्सिलिन, भूछत्रे, मशरूम यासारखी लक्षणे काय झालेली ती या कवक्या या सृष्टीमध्ये आढळत असते ती. विटेगरांनंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या. आजही अनेक शास्त्रज्ञ विटेगर यांच्या पंचसृष्टीच्या वर्गीकरणालाच प्रमाण मानत असते. ही जी काही पद्धत आहे या पद्धतीला काय झालेलं आहे त्या शास्त्रज्ञाच्या पद्धतीला यश आलेलं आहे. बाकी जे काही सजीवांचे वर्गीकरण असेल ते आपण पुढील लेक्चरमध्ये बघू.